नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच दक्षिण भागामध्ये एक मोठं चक्रीवादळ येऊन धडकलं आणि मोठा हैदोस घातला। चर्चा करूया त्या चक्रीवादळाविषयी। नाव त्याचं दित्वाह। हे चक्रीवादळ नुकतंच दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालं। तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, पुदुच्चेरी असेल, इकडे ते मोठ्या प्रमाणात हैदोस घातला। ऑक्टोबर नोव्हेंबरच्या मान्सून नंतर बंगालच्या उपसागरातलं हे तिसरं चक्रीवादळ। आता हे दित्वाह नाव यमनमधील सुचवलं गेलं असून याचा अर्थ खाडी असा होतो। हे नाव सोकोत्रा बेटावरील डिटवा लॅगून वरून घेतलं आहे आणि जे यमनच्या समुद्र किनाऱ्याचा वारसा दर्शवतं। कोणत्याही संकटाच्या काळात भारत अनेकदा संकटग्रस्त राष्ट्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं आणि भारताच्या या भूमिकेनुसारच दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ऑपरेशन सागरबंधू देखील सुरू करण्यात आलं। हा भारताचा नेबरहुड फर्स्ट धोरणाचा एक भाग। या मोहिमेअंतर्गत भारतीय नौदलात विमानवाहू जहाज INS विक्रांत आणि युद्धनौका INS उदयगिरी श्रीलंकेच्या कोलंबो येथे दाखल करण्यात आली। भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD या प्रदेशातील चक्रीवादळांना नाव देण्याची प्रक्रिया व्यवस्थापन करते। यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, इराण आणि थायलंड या देशांमध्ये विविध नावांची यादी वापरली जाते। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक जरूर करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।